श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर मार्गशीर्ष महिना आजपासून चालू झालेला आहे. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा अर्चना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे. तर आपल्याला माता लक्ष्मीची अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावशाली त्याचबरोबर माता लक्ष्मीची आवडती अशी सेवा करायची आहे. तर ती म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन हे माता लक्ष्मीची अतिशय सुंदर आणि आवडती सेवा आहे. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय ही सेवा आहे. तर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होईल आणि त्याचबरोबर असलेली लक्ष्मी माता ही स्थिर राहील. तर अशी ही सेवा आहे. ही सेवा कोणकोणत्या दिवशी करायची आहे, तर ही सेवा आपल्याला पूर्ण महिना देखील आपण मार्गशीर्ष महिना पूर्ण महिना ही सेवा आपण करू शकतो. जर मार्गशीर्ष पूर्ण महिना आपल्याला करणं शक्य होत नसेल तर आपण ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातले हे 3 दिवस जे आहेत, तर पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामधले हे 3 दिवस आपण सेवा करायची आहे. प्रत्येक आठवड्यातले हे 3-3 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. किंवा हे 3 दिवस देखील तुम्हाला शक्य होत नसेल सेवा करणं, तर प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुम्ही ही सेवा करायची आहे. गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीचं जर व्रत करतो, जर तुम्ही व्रत करत नसाल तरी देखील तुम्ही ही सेवा करायची आहे. जर व्रत करत असाल तुम्ही, तर ही जी पूजेची मांडणी आपण करतो तिथेच ही सेवा आपण करू शकतो. तर आता तुम्हाला मी हे 3 ऑप्शन तर सांगितलेले आहेत. एक तर आपण पूर्ण महिना ही सेवा करू शकतो किंवा आठवड्यातले 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार करू शकतो किंवा आपण प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत, तर 5 गुरुवार आपण ही सेवा करू शकतो. त्यानंतर ही सेवा आपण कोणत्या वेळेला करू शकतो, तर ही सेवा आपण सकाळी 5 वाजल्यापासनं सकाळी 7:30 वाजेपर्यंत ही सेवा करू शकतो किंवा तुमची पूजा झाल्यानंतर देवघरातली देवांची सगळी पूजा झाल्यानंतर देखील ही पूजा तुम्ही करू शकता. म्हणजे ही सेवा तुम्ही माता लक्ष्मीची करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 5 ते 7:30च्या वेळेमध्ये तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचे आहे. तर वेळ देखील झालेली आहे. तर हे ह्या वेळेला आपल्याला करायचं आहे. ही पूजा करते वेळेस आपल्याला कोणतीही वेगळी पूजेची मांडणी अशी काही करायची नाहीये. आपण देवघरातच ही पूजा करायची आहे आणि पूजा करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी असं श्रीयंत्रच हवंय असं काहीच नाहीये. तुम्ही श्रीयंत्र असेल तुमच्याजवळ तर तुम्ही श्रीयंत्रावर ही सेवा करू शकता, कुंकुमार्चन करू शकता. जर नसेल तर फोटोवरती करू शकता. फोटो नसेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरती करू शकता. फोटो नाही, मूर्ती नाही, श्रीयंत्र पण नाही. जर टाक असेल तुमच्याजवळ तर टाकावरती. या चारीमधनं तुमच्याजवळ जी पण वस्तू असेल, जे पण देवाची फोटो, मूर्ती किंवा श्रीयंत्र यामधनं काही जरी असेल तर त्याच्यावरती तुम्ही ही सेवा करू शकता. आणि कुंकुमार्चन करते वेळेस कोणते मंत्र, स्तोत्र म्हणायचे आहेत, तर मंत्र कुंकुमार्चन करते वेळेस आपल्याला श्री सुक्ताचे पठण करायचे आहे. श्री सुक्त आपल्याला 16 वेळेस पठण करायचं आहे आणि 17व्या वेळेस आपल्याला फलश्रुतीची पठण करायची आहे. जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य होत नसेल, जास्त वेळ लागत असेल आणि खूप मोठी वाटत असेल किंवा अवघड जात असेल, तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचे 16 वेळेस पठण करत आपल्याला हे कुंकुमार्चन हे करायचे आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला हे 16 वेळेस महालक्ष्मी अष्टक देखील म्हणणं शक्य होत नसेल, तुम्ही जॉब करत असाल आणि तेवढा वेळ तुम्हाला भेटत नसेल, तर तुम्ही एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. एक माळ कमलात्मक मंत्राचा जप करत तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता. तर कमलात्मक मंत्र जो आहे, तर अशा पद्धतीचं आपल्याजवळ श्रीयंत्राची फोटो असते, तर त्याच्यावरती इथे आहे तुम्ही पाहू शकताय. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर ह्याच्यावरती ही जी लाल कलरची ची लाईन दिसते, तर इथे आहे हा मंत्र. तर तुम्ही ह्या फोटोमध्ये आहे, तर इथून तो मंत्र घेऊ शकता किंवा ही फोटो तुमच्याजवळ नसेल, तर तुम्ही Googleवरती देखील हा मंत्र मिळेल. नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हा मंत्र तुम्हाला लिहून देईल आणि त्याचबरोबर इथे दुसरा मंत्र देखील आहे, ओम श्रीं नमः. तर हा देखील मंत्र अगदी छोटासा आहे, ओम श्रीं नमः. इथे आहे तुम्ही पाहू शकताय. तर हा मंत्र एक माळ करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा ओम श्री लक्ष्मी देवैय नमः.
हा मंत्र देखील म्हणू शकता. ह्याच फोटोवरती तुम्ही पाहू शकता, इथे एक मंत्र आहे, इथे एक मंत्र आहे, इथे एक मंत्र आहे आणि इथे लाल कलरच्या लाईनमध्ये इथे एक मंत्र आहे. तर ह्याच फोटोमध्ये आपल्याला 4 मंत्र मिळालेले आहेत. तर ह्यामधला कोणताही मंत्र जे तुम्हाला सोपं वाटेल आणि जे तुम्ही आनंदात हे मंत्र म्हणून कुंकुमार्चन करू शकता. तर तो मंत्र तुम्ही निवडायचा आहे आणि त्या मंत्राने तुम्ही जितका म्हणजे ज्या दिवशी करायचा तुम्ही संकल्प केला असेल तर त्या दिवशी तुम्हाला हे करायचं आहे. जर तुम्ही महिनाभर करत असाल तर महिनाभर तुम्हाला हे करायचं आहे. जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी करत असाल तर प्रत्येक गुरुवारी करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आठवड्यातले 3 दिवस करत असाल तर 3 दिवस हे मंत्र म्हणून करायचं आहे. एकच मंत्रांनी करायचं आहे तुम्हाला. आणि त्याचबरोबर जर तुम्ही पूर्ण महिना करत असाल कुंकुमार्चन किंवा आठवड्यातले 3 दिवस किंवा 1 दिवस करत असाल तर आपण कुंकुमार्चन करते वेळेस कुंकू जे आहे परत परत तेच घ्यायचं आहे. कुंकू जे आहे तर वेगळं घ्यायचं नाहीये. आपण पहिल्याच दिवशी जे कुंकू आपण वापरलेलं आहे कुंकुमार्चन करण्यासाठी तर पूर्ण महिना आपल्याला तेच कुंकू परत परत वापरायचं आहे. तर आपण कुंकुमार्चन करते वेळेस एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये फोटो असो किंवा टाक असो किंवा मूर्ती असो किंवा श्रीयंत्र असू दे, हे आपण ठेवणार आहोत. आणि सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्ती असो, टाक असू दे किंवा फोटो असो. फोटो असेल तर तुम्ही हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. फोटोला आपण पाणी वगैरे लावू शकत नाही त्यासाठी. आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि कुंकुमार्चन केल्यावरती ते तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच राहू द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस ते कुंकू आपल्याला काढून घ्यायचं आहे. प्लेट साईडला करायची आहे आणि ती फोटो असू दे किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला तेच कुंकू वापरून कुंकुमार्चन हे करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे कुंकुमार्चन करणार आहोत. अतिशय करायला सोपी ही सेवा आहे. त्याचबरोबर ह्या सेवेचे फळ हे जे आहे अतिशय चांगले आहे. ही सेवा केल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, घरामध्ये सुदृढ आरोग्य हे चांगले सगळ्यांचे राहते. माता लक्ष्मीचा अखंड वास होतो. असलेली लक्ष्मी माता ही स्थिर राहते. अशा पद्धतीची ही सेवा आहे. आणि त्याचबरोबर हे जे कुंकू आहे आपल्याला रोज आपल्या कपाळाला हे कुंकू लावायचं आहे. अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी देखील हा अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. तर त्यामुळे तुम्हाला ही जी कुंकुमार्चनची सेवा आहे ती या महिन्यामध्ये आवर्जून करायची आहे. आणि जर तुम्ही चांगल्या कामासाठी कुठल्या बाहेर जात असाल तर जाते वेळेस आवर्जून हे कुंकू जे आहे ते लावून जायचं आहे. जे आपण हे पूर्ण महिना ह्याच कुंकावरती ह्या सगळ्या सेवा केलेल्या असतात. तर त्यामुळे त्या कुंकूमध्ये तेवढी शक्ती आलेली असते त्या सेवांची. आणि ते संरक्षण कवच आणि ती पॉझिटिव्हिटी आलेली असते. तर त्यामुळे हे कुंकू आपल्याला दररोज देखील लावायचं आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तींना लावायचं आहे. आणि कोणतं चांगलं काम करायला जात असेल तर आवर्जून हे कुंकू लावायचं आहे. ते काम तुमचं पूर्ण हे होणारच. तर त्यामुळे ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे. सुख, समृद्धी, आरोग्य चांगलं, अखंड लक्ष्मीचा वास, पैसा, समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सेवेमुळे मिळणार आहेत. तर त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करावी. आजची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.